महाराष्ट्र मित्रांनो, एक गोष्ट शेअर करायची होती. माझे एक मित्र आहेत, त्यांनी राजस्थानला एक दुकान चायचं खोललं. खोलल्यानंतर तिथं सगळे भेटायला आले त्याला. पण कोणी गुच्छ, हार वगैरे काही आणला नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी दुकानं ओपन होतं, त्यावेळी लोकं मग हार आणतात, बरंच काय काय घेऊन येतात आणि देतात, आहे ना. तर तसं गुजरात ह्याच्यामध्ये नाही, राजस्थानमध्ये मारवाडी लोक आहेत आणि खूप चांगली लोक आहेत. त्या गल्ल्यामध्ये ते कोण 100, कोणी 50, कोणी 30 असं पैसे टाकायचे. कोणी 2000, 5000 असे. ज्यावेळी त्यानं गल्ला ओपन केला, त्यावेळी त्याला कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये मिळाले. मित्रांनो, त्यानं एका मारवाडी माणसाला विचारलं की बाबा असं का? तर त्यांनी सांगितलं की यार, तुला आम्ही ह्यासाठी मदत केली की तू मोठा व्हावा आणि मोठा झाल्यानंतर तू आणि 4 लोकांना मोठं करायला पाहिजे आणि आपला देश महान होईल. महाराष्ट्रात तसं नाही. महाराष्ट्रात ज्यावेळी तुम्ही कुठं ओपनिंग करता त्यावेळी ती लोकं येतात, हार घेऊन येतात, फोटो काढतात, स्टेटस लावतात आणि 8 दिवसांनीच हा विचार करतात की ह्याचं दुकान कधी बंद पडेल. ज्यावेळी आपण सुधार करणार, आपण ज्यावेळी मोठं होणार, त्यावेळी आपलीच 10 माणसं मोठी होतील, हा विचार ज्यावेळी आपल्या मनात येईल दोस्तांनो, त्यावेळी आपण महाराष्ट्र, जय महाराष्ट्र बोलायचा हक्क आपल्याला येईल. म्हणून प्रत्येकाला मोठं करा, प्रत्येकाला मदत करा, आईवडिलांची सेवा करा. एवढंच तुमच्या मनात ज्यावेळी येईल, त्यावेळी ब्रह्मांडची कुठलीच ताकद तुम्हाला मागं घेऊन जाणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.